भारतीय जनता पक्षाच्या आजी माजी नगरसेविकेच्या वादाचा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर सोशल मीडियावर या संबंधित चर्चा सुरू झाली होती. टक्केवारीतून हा वाद सुरू होता असं देखील म्हटलं जातं. तर नेमकं काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत या आजी माजी नगरसेविका रोहिणी चिमटे आणि राजश्री काळे सोबत सभागृह नेते गणेश बिडकर देखील आहेत. सर्वात सर तुम्ही सांगा नेमकं काय झालं होतं, कशामुळे हा वाद झाला होता? खरं तर या माझ्या दोन्ही भगिनी एकमेकांना नीट ओळखतही नव्हत्या. एका चांगलं प्रोजेक्ट काळे त्यांनी गेली 7-8 वर्ष फॉलोअप करून तिथं उभं करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात आल्या, त्याही ते काम बघायला आल्या आणि ताई काम बघायला गेल्या. आणि तिथं काही कॉन्ट्रॅक्टर होतं ज्याच्या विरुद्ध तक्रारी होत्या, त्याची काही लोक होती, तक्रार करणाऱ्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरची लोक होती. त्या आपापसात त्यांच्यात वाद झाले. यांना वाटले त्यांचे कार्यकर्ते, त्यांना वाटले यांचे कार्यकर्ते, आणि त्यातनं दोघांच्यातला गैरसमज होता. भारतीय जनता पार्टी परिवार आहे, आम्ही एकत्रित बसलो आणि त्यात लगेच समोर लक्षात आलं की हे दोन्ही कार्यकर्ते आपले नव्हते आणि त्यामुळं हा वाद निष्कारण ओढवलेला वाद होता आणि तो आज आम्ही समोर बसलो. काय झालं होतं काम आम्ही पाहिलंय तो व्हिडिओमध्ये तुम्ही फार आक्रमक झाल्या होत्या. जवळपास एकमेकीच्या अंगावर जात इतकंच बाकी राहिलं होतं. आता संपूर्ण मिटलं का? नेमकं काय घडलं होतं? एकमेकींच्या अंगावर जाण्याचा प्रश्नच येत नाही. जो वाद झाला तो कार्यकर्त्यांमध्ये झाला होता. कार्यकर्ते आमच्या दोघींच्याही नव्हते. गैरसमजातून वाद झाला होता, तेवढाच. मिटलं मग आता? मिटलंय का? मिटला आता. तर तुम्ही काय सांगाल? तुमचा व्हिडिओ पाहता तुम्ही ज्या स्पष्टपणे दिसताय, तुम्ही तर फार आक्रमक झाला होता. त्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ देखील प्रतिक्रिया देखील दिली होती, त्याच्यात देखील तुम्ही तुमची बाजू मांडली. आणि आता 24 तासात असं काय झालंय की तुम्ही म्हणताय की गैरसमजून झालं होतं? कार्यकर्ते हे तिसरेच होते आणि कार्यकर्त्यांनी शिव्या घातल्यामुळं शिव्यागाळ्या झाल्या हे मान्य आहे मला. कारण ते बंद पाडायचे वगैरे त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी भाषा केल्यामुळे थोडीशी मी आक्रमक झाले होते. पण हा आमच्या परिवारातला जेव्हा आम्ही एकत्र समोर बिडकर साहेबांनी बसवला आम्हाला, तेव्हा आमच्या दोघींचाही एकमेकीबद्दलचा जो गैरसमज होता तो निघून गेलेला आहे. हा तिराई व्यक्तींचा आणि कार्यकर्त्यांचा हा विषय होता. त्यांनी जी पेटवापेटवी जी कामं केली ते बरोबर नाही. परंतु प्रभागातील ज्या कामावरनं हा जो काही वाद सुरू झाला होता असं म्हटलं जातं, त्याचा पुढे काय? तो सुरू राहील का? काय नाही? एकत्रित एकदम सुंदर प्रोजेक्ट आहे तो. एकदम आदिवासी मुलींसाठीचा पुण्यातला एक आयडियल प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी काळे त्यांनी खूप मेहनत केली आणि आता चिमटेताई पण प्रयत्न करतील आणि या शहराला एक चांगला प्रोजेक्ट आम्ही देऊ, हीच आमची भावना आहे. आणि यात दुसरं कुठलंही उद्दिष्ट दोघींचंही नव्हतं, त्यात समोर आले. धन्यवाद. या प्रकारानंतर जो हा व्हिडिओ व्हायरल झाला, पक्षाची प्रतिमा कुठेतरी मलिन झाली असं वाटत नाही का? निश्चितपणे गैरसमजातनं जे असे प्रकार होतात त्यात प्रतिमा मलिन होत असते आणि त्या काळजीपोटीच आज आम्ही तिघजण एकत्र बसलो आणि आज हा आपल्या समोर जे आलो त्या प्रकारानंतर आम्ही आलो. ओके, तर आपण पाहू शकता काल ज्या दोन्ही आजी माजी नगरसेविकेमध्ये वाद झाला होता त्या शेवटी आज या ठिकाणी एकत्र आले आणि या दोघीतला आपला वाद गैरसमजातून झाला होता असं म्हणून त्यांनी वादावर पांघरून टाकलंय. किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.